नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय कॉमर्स लॅब या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण सोलापूर विद्यापीठाच्या बी.कॉम फर्स्ट इयरसाठी सेमिस्टर 2 ला एक नवीन विषय NEP पॅटर्ननुसार ॲड झालेला आहे. त्याचं नाव सेल्समॅनशिप अँड सेल्स मॅनेजमेंट आणि त्याच विद्यापीठाच्या सिलेबसवर आधारित आपण व्हिडिओ लेक्चर सिरीज या ठिकाणी सुरू केलं आहे. आतापर्यंत आपण 2 व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केले आहे. ज्या विद्यार्थी मित्रांनी ते व्हिडिओ बघितले नसतील तर त्यांनी ते बघून घ्यावे. आज आपण पार्ट 3 यामध्ये विक्रेत्यांचे प्रकार यावर चर्चा करणार आहे. मित्रांनो, तसं बघायला गेलं तर विक्रेत्यांचे खूप सारे प्रकार आहेत, पण आपल्याला सिलेबसनुसार जेवढे काही महत्त्वाचे घटक असतील, प्रकार असतील ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे. हा प्रश्न तुम्हाला दीर्घोत्तरी 12 मार्कासाठी हा प्रश्न येऊ शकतो किंवा 6 मार्कासाठी तुम्हाला हा विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न बघायला मिळू शकतो. विक्रेता म्हणजे काय, विक्रेत्यांचे प्रकार स्पष्ट करा, असा प्रश्न तुम्हाला पेपरला पाहायला मिळू शकतो. ठीक आहे. जर आपण या माय कॉमर्स लॅब यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आणि आपण ते अगदी वेळेमध्ये पाहताल. चला तर मग जास्त उशीर न करता आपण आजचा जो आपला महत्त्वाचा घटक आहे विक्रेत्यांचे प्रकार त्यावर चर्चा करूयात. विद्यार्थी मित्रांनो, बघा, विक्रेत्यांचे प्रकार हे खूप आहेत, पण आपण त्यापैकी काही मोजके जे प्रकार आहेत ते आपण या ठिकाणी घेणार आहोत. त्यातला पहिला जो प्रकार आहे किरकोळ विक्रेता. किरकोळ विक्रेता म्हणजे काय बघा, हा विक्रेता थेट अंतिम ग्राहकांना दुकानात वस्तू विकतो. तो ग्राहकांना उत्पादनाची माहिती देतो, पर्याय दाखवतो, शंका दूर करतो आणि विक्री पूर्ण करून ग्राहक समाधानावर भर देतो. त्याचा थेट संपर्क ग्राहकांशी असल्यामुळे त्याची भूमिकाही महत्त्वाची असते. उदाहरणार्थ, कपड्यांच्या दुकानातील विक्रेता. आपण रोजच्या जीवनशैलीमध्ये म्हणजे आपण रोजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये ज्या ठिकाणी जे काय वस्तू खरेदी करतो ते सर्व आपण किरकोळ व्यापाऱ्याकडून खरेदी करतो. म्हणजे किरकोळ जो विक्रेता आहे, उदाहरणार्थ स्टेशनरी दुकान असेल, कपड्या दुकान असेल किंवा चप्पल दुकान असेल किंवा जे काही आपण रोजच्या जीवनामध्ये आपण ज्या काही वस्तू खरेदी करतो ते सर्व या ठिकाणी किरकोळ विक्रेता म्हणून ओळखले जातात. ठीक आहे. हा विक्रेता थेट आपल्या अंतिम ग्राहकाशी संपर्क साधतो, त्यांना वस्तूंची माहिती देतो, त्यांची शंका दूर करतो आणि ग्राहकांच्या समाधानावर हा अधिक भर देतो आणि आपल्या वस्तू तो ग्राहकांना विकत असतो. ठीक आहे. त्याला आपण किरकोळ विक्रेता असं म्हणतो. घाऊक विक्रेता म्हणजे काय बघा, होलसेलर, ज्याला आपण होलसेलर असं म्हणतो. हा विक्रेता मोठ्या प्रमाणात माल किरकोळ विक्रेत्यांना विकतो. तो थेट अंतिम ग्राहकाशी व्यवहार करत नाही. बघा, हे खूप महत्वाचं आहे. घाऊक विक्रेता हा काय करतो तर तो ग्राहकांना वस्तू विकत नाही. समजा ही XYZ कंपनी आहे, ह्या XYZ कंपनीकडून घाऊक विक्रेता काय करतो, वस्तू खरेदी करतो आणि हा घाऊक विक्रेता परत काय करतो, किरकोळ व्यापाऱ्यांना वस्तू विकतो. ठीक आहे. ही कंपनी आहे, या कंपनीतून घाऊक विक्रेता वस्तू विकत घेतो आणि घाऊक विक्रेता हा किरकोळ व्यापाऱ्यांना वस्तू किरकोळ जे व्यापारी असतात त्यांना हा वस्तू विकतो आणि किरकोळ व्यापारी प्रत्यक्षात ग्राहकांना हे वस्तू विकतात. तर अशा प्रकारचं हे सायकल असतं. ठीक आहे. तर हे एक महत्त्वाचा पार्ट या ठिकाणी लक्षात घ्या. घाऊक व्यापारी जो आहे तो व्यापारी या ठिकाणी उत्पादनाकडून म्हणजे कंपनीकडून वस्तू खरेदी करतो आणि किरकोळ व्यापाऱ्यांना तो वस्तू विकत असतो. तो थेट ग्राहकांशी त्याचा काही संबंध या ठिकाणी येत नाही. बघा, थेट अंतिम ग्राहकाशी कोणताही व्यवहार करत नाही. वितरण साखळीमध्ये तो उत्पादक आणि किरकोळ विक्रेता यांच्यातील दुवा असतो. बघा, या ठिकाणी कंपनी आहे, या ठिकाणी किरकोळ व्यापारी आहे आणि या ठिकाणी ग्राहक, या ठिकाणी घाऊक व्यापारी आहे, या ठिकाणी किरकोळ आहे आणि या ठिकाणी कंपनी आहे. तर या दोन्हीमध्ये जोडणारा हा दुवा असतो. म्हणजे इकडून वस्तू खरेदी करतो आणि किरकोळ व्यापाऱ्यांना तो वस्तू विकत असतो.
तर बघा, उदाहरणार्थ किराणा माल घाऊक बाजारातील विक्रेता. तुम्हाला अशा प्रकारचे दुकान बाजारामध्ये बघायला मिळतात. होलसेलर, ठीक आहे, ज्या ठिकाणी कमी किमतीमध्ये वस्तू आपल्याला किरकोळ व्यापाऱ्यांना ते वस्तू विकत असतात. पुढचा प्रकार आहे फिरता विक्रेता. आता तुम्हाला हे नाव वाचल्यानंतर लगेच समजेल. हा जो विक्रेता असतो तो विक्रेता एका ठिकाणी स्थिर राहत नाही, म्हणजे सतत तो फिरत असतो. बघा यामध्ये काय सांगितलंय, हा विक्रेता विविध शहरामध्ये किंवा काही भागामध्ये प्रत्यक्षात जाऊन ग्राहकांना भेटतो. तो उत्पादनाचे सादरीकरण करतो व ऑर्डर मिळवतो. कंपनीचे प्रतिनिधित्व करत नवीन बाजारपेठ शोधतो. त्याला प्रवास करावा लागतो. उदाहरणार्थ औषध कंपनीचा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह. म्हणजे याच्यामध्ये काय करतो, हा जो विक्रेता असतो तो प्रत्यक्षात त्या गावामध्ये किंवा त्या भागामध्ये जाऊन त्या ग्राहकांना वस्तूची माहिती देतो आणि त्यांच्याकडनं ऑर्डर घेतो. बरोबर आहे, म्हणजे प्रत्यक्ष वस्तूची माहिती देऊन त्यांच्याकडनं ऑर्डर घेऊन आणि मग त्या वस्तू त्या लोकांना तो फिरवतो. ठीक आहे, त्या लोकांना तो वस्तू पाठवत असतो. ह्याला म्हणतो आपण फिरता विक्रेता. किंवा तुम्ही याला आपल्या गावामध्ये बघू शकता, भाजीपाला मार्केट, गाडी असेल किंवा टोपलीवाले असतील, फेरीवाले असतात बघा, डोक्यावर काहीतरी घेऊन ते येऊन विकायला आलेले असतात. बरोबर आहे, तर ह्याला आपण फिरते विक्रेते असं म्हणतो. यामध्ये खूप सारे व्यक्ती येतात, जसं की तुम्हाला आता म्हणले फेरीवाले, टोपलीवाले किंवा भाजीपाला विकणारे व्यक्ती, या सर्वांचा समावेश यामध्ये होतो. किंवा अशा प्रकारच्या कोणत्या तरी मोठ्या कंपनीचं एक रिप्रेझेंटेटिव्ह, बरोबर आहे, किंवा औषध मेडिकलचं रिप्रेझेंटेटिव्ह, जो गावामध्ये जाऊन प्रत्यक्षात त्या वस्तूची माहिती लोकांना देत असतो. पुढे बघा, पुढचा प्रकार आहे औद्योगिक विक्रेता. यामध्ये हा विक्रेता उद्योगांना यंत्रसामग्री, कच्चा माल व तांत्रिक उत्पादने विकतो. बघा, जसं की तुम्हाला नावामध्ये समजतं या ठिकाणी औद्योगिक, यामध्ये ग्राहकांचा काही संबंध येत नाही. हा व्यक्ती काय करतो, हा जो विक्रेता आहे तो उद्योगांना, ज्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्यांना यंत्रसामग्री, कच्चा माल, तांत्रिक उत्पादने तो त्या लोकांना विकत असतो. त्याला तांत्रिक ज्ञान आणि व्यावसायिक कौशल्य आवश्यक असते. तो मोठ्या व्यवहारामध्ये सहभागी असतो आणि त्याचबरोबर त्याचं जे करार असतं ते कसं असतं, दीर्घकालीन करार तो करत असतो. उदाहरणार्थ मशिनरी विकणाऱ्या कंपनीचा प्रतिनिधी, म्हणजे मशीन्स विकत असतो किंवा काहीतरी मोठमोठे यंत्रसामग्री, अशा प्रकारचं यंत्रसामग्री वगैरे तो उत्पादकांना, जिथं कंपनी आहे ज्या ठिकाणी उत्पादन होतो त्या लोकांना तो विकत असतो. पुढे बघा, प्रचारक विक्रेता. आता प्रचार म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. जेव्हा आपण इलेक्शनमध्ये बघतो बघा, इलेक्शन सुरू झालं की प्रचार हे अतिशय महत्वाचं असतं. प्रचार म्हणजे काय, की आपल्या पक्षाची माहिती, बरोबर, ते इलेक्शनमध्ये तेच करतो आपण, आपल्या पक्षाची माहिती आपण लोकांना देतो. तशा प्रकारे आपल्या वस्तूची माहिती देणाऱ्या विक्रेत्याला आपण प्रचारक विक्रेता असं म्हणतो. बघा, हा विक्रेता थेट विक्री करत नाही, पण उत्पादनाचा प्रचार करतो. तो वितरक आणि किरकोळ विक्रेत्यांना प्रोत्साहन देतो, मागणी निर्माण करण्यासाठी माहिती देतो, कंपनीची प्रतिमा वाढवणे हे त्याचे उद्दिष्ट असते. उदाहरणार्थ डॉक्टरांना औषधांची माहिती देणारा प्रतिनिधी. म्हणजे हा व्यक्ती काय करतो, प्रत्यक्षात कुठल्याही वस्तूची विक्री करत नाही. एखादी जी वस्तू असते त्या वस्तूचा तो प्रचार करतो. म्हणजे त्या वस्तूचं वैशिष्ट्य काय आहे, फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, गुण काय असणार आहेत, किंवा त्याचा वापर कसा करावा, यासाठी ग्राहकांच्या मनामध्ये तो विश्वास निर्माण करण्याचं काम करत असतो. त्याला आपण प्रचारक विक्रेता असं म्हणतो, म्हणजे त्या वस्तूचं प्रचार करणं. ठीक आहे, पुढे बघा, पुढचा प्रकार बघा, 6वा प्रकार आहे या ठिकाणी ऑर्डर घेणारा विक्रेता. हा विक्रेता विद्यमान ग्राहकाकडून ऑर्डर स्वीकारतो. तो नवीन ग्राहक शोधत नाही, नियमित ग्राहकांशी संपर्क ठेवतो आणि विक्रीची सातत्य राखण्यावर भर देतो. आता हे खूप महत्वाचं आहे बघा मित्रांनो. हा जो व्यक्ती आहे, हा जो विक्रेता आहे, तो नेहमी ऑर्डर घेत असतो, नवीन ग्राहक शोधत नाही. आपल्याकडे जे जुने कस्टमर आहेत त्याच लोकांचं तो ऑर्डर घेतो आणि त्या लोकांना तो वस्तू विकत असतो. उदाहरणार्थ बेकरीमध्ये काउंटरवर ऑर्डर घेणारा कर्मचारी. ठीक आहे, म्हणजे नवीन ग्राहक त्याला शोधायची आवश्यकता नाही. पुढे बघा, पुढचा प्रकार ऑर्डर मिळवणारा विक्रेता.
हा विक्रेता नवीन ग्राहक शोधतो, त्यांना उत्पादन पटवून देतो, वस्तूची माहिती सांगत असतो. तो सक्रियपणे विक्री वाढवण्याचे प्रयत्न करत असतो. स्पर्धात्मक बाजारामध्ये टिकून राहण्यासाठी तो नेहमी धडपड करत असतो आणि त्याच्यावर विक्री वाढवण्याची जबाबदारी असते. ठीक आहे. म्हणजे हा जो ऑर्डर मिळवणारा विक्रेता असतो, तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघता तो गावात जाऊन प्रत्यक्षात किंवा डोर टू डोर म्हणजे घरात जाऊन तो लोकांना वस्तूची माहिती देतो, त्यांच्याकडनं ऑर्डर घेतो आणि ती वस्तू त्यांना पोहोचवतो. बघा उदाहरणार्थ घरगुती उपकरणे विकणारा डोर टू डोर विक्रेता. ठीक आहे. पुढे बघा 8वा प्रश्न, आतील विक्रेता. हा विक्रेता कार्यालयातून फोन, ईमेल किंवा ऑनलाईन माध्यमातून विक्री करतो. आजच्या युगामध्ये हे अतिशय महत्त्वाचं आहे. सोशल मीडियावर समजा तुम्ही एखादी तुम्हाला वस्तू हवी असेल, तुम्ही जर समजा ते फ्लिपकार्टला सर्च केलात तर तुम्हाला यूट्यूबवर तुम्हाला तेच दिसतं, इंस्टाग्रामला तुम्हाला तेच दिसतं, फेसबुकला तुम्हाला तेच दिसतं. मग जोपर्यंत तुम्ही ते वस्तू खरेदी करत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याची जाहिरात पुन्हा 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 सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळतं. मग तिथून तुम्हाला तिथले जे प्रतिनिधी असतात ते तुम्हाला कॉल करतात आणि ती वस्तू खरेदी करण्यासाठी तुम्हाला काय करतात, प्रोत्साहन देतात. म्हणजेच काय, हा जो विक्रेता असतो प्रत्यक्षात तुमची कोणत्या प्रकारे भेट घेत नाही, पण फोन, ईमेलच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधतो. तुमच्या म्हणजे ग्राहकांना तो संवाद साधतो, त्यांना अधिकाधिक माहिती देतो, त्यांना प्रोत्साहन देतो आणि वस्तू विकेपर्यंत त्याचा हा 100% प्रयत्न तो करत असतो. म्हणजे त्याला आपण डिजिटल व्यवहार असं म्हणतो. बरोबर आहे. आणि घर बसल्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने वस्तू ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचं काम डिजिटल माध्यमाच्या माध्यमातून तो विक्रेता करत असतो. याला आपण आतील विक्रेता असं म्हणतो. उदाहरणार्थ बघा कॉल सेंटरमध्ये काम करणारे विक्री प्रतिनिधी, त्यांचं काम तेच असतं, कॉल करायचं आणि लोकांना माहिती द्यायचं, वस्तूविषयी माहिती द्यायचं, वस्तूविषयी विश्वास निर्माण करून देण्याचं काम ह्या विक्रेत्याचं असतं. पुढे बघा पुढचा जो प्रकार आहे बाहेरील विक्रेता. हा विक्रेता ग्राहकांच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष भेटतो. बघा प्रत्यक्ष जाऊन तो ग्राहकांना भेटतो, उत्पादनाचे सादरीकरण करून ऑर्डर मिळवतो, वैयक्तिक संबंध निर्माण करतो. मोठ्या व्यवहारासाठी प्रत्यक्ष संपर्क महत्त्वाचा असतो. बघा हा जो विक्रेता असतो तो प्रत्यक्षात ग्राहकांना भेटतो, त्यांना त्या वस्तूची माहिती सांगतो, त्याचं प्रॅक्टिकल त्यांना करून दाखवतो, वस्तू वापराबद्दल त्यांना माहिती देतो आणि मग त्या ठिकाणी वस्तूची खरेदी विक्री केली जाते. पुढचा प्रकार आहे शेवटचा 10वा, सेवा विक्रेता. सेवा विक्रेता म्हणजे तुम्हाला काय माहिती आहे मित्रांनो, या ठिकाणी वस्तूंची विक्री केली जात नाही, या ठिकाणी त्या व्यक्तीला सेवा दिल्या जातात. बघा हा विक्रेता वस्तूऐवजी सेवा विकतो. ग्राहकांचा विश्वास जिंकणे त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. सेवा अटी, फायदे आणि योजना स्पष्ट करतो, दीर्घकालीन संबंध निर्माण करतो. उदाहरणार्थ विमा पॉलिसी विकणारा एजंट. बघा विमा एजंट जो असतो जोपर्यंत त्याच्यामध्ये काय काय फायदे आहेत, काय काय तोटे आहेत हे ग्राहकाला विश्वास बसत नाही तोपर्यंत ग्राहक त्या वस्तू खरेदी करत नसतात. बरोबर आहे, किंवा ग्राहक ते सेवा घेत नाही. मग अशा पद्धतीनं त्या विमा एजंटला त्या ग्राहकांना व्यवस्थित माहिती पटवून द्यावी लागते. त्यांना त्यातले सर्व नियम, अटी, फायदे, काय काय भविष्यात फायदे मिळणार आहेत हे सर्व समजून सांगावं लागतं. त्याला आपण सेवा विक्रेता असं म्हणतो. किंवा बँकेतील एखादा कर्मचारी, बरोबर आहे, बँक हे देखील सेवा देणारा संस्था आहे, तर बँकेतील लोन घेतल्यानंतर काय काय फायदे होतात हे देखील सेवा विक्रेत्यामध्ये येतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण विक्रेत्यांचे प्रकार या महत्त्वाच्या टॉपिकवर आपण चर्चा केली. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा. आणि आपण जर या माय कॉमर्स लॅब यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा. आणि मित्रांनो आपलं माय कॉमर्स लॅब या नावाचं टेलिग्राम चॅनल आहे, ह्याचे नोट्स आणि अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा. त्याची जी लिंक आहे मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथूनही तुम्ही जॉईन व्हा किंवा डायरेक्ट टेलिग्राम चॅनलवर माय कॉमर्स लॅब असं सर्च करा आणि तिथूनही तुम्ही जॉईन होऊ शकता. ठीक आहे. चला तर मग आता आपण थांबूया, पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना
नमस्कार.